तर सत्यनारायणाचा प्रसाद हा आपण कधी पण योग्य मापात असा बनवला जातो आणि त्याचा एक ठराविक अशी चव असते, तशी तुम्हाला चव येईल हा प्रसाद तुम्ही बनवल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये जे पदार्थ वापरले जातात, कोणते वापरले जातात हे पण मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलंय. त्याचप्रमाणे त्याची करण्याची पद्धत ही पण वेगळी असते. तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा आणि बनवून बघा कसा झाला प्रसादचा शिरा. तर इथे मी कढई घेतली आणि कढई मी तापत ठेवलेली. तर त्यामध्ये आपण आता तूप टाकून घेऊया. तर मी इथे 1 वाटी तूप घेतलंय आणि थोडंसं त्यातलं शिल्लक ठेवलंय. तर ज्या वाटीने आपण रवा घेणार तर तेवढंच आपण तूप घ्यायचं, पण मी थोडंसं कमी घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर सगळं घेऊ शकता. तर यामध्ये आपण आता थोडासा रवा टाकून बघूया. तर रवा जर का असा फुलून वरती आला तर मग आपलं तूप बरोबर गरम आहे असं समजायचं. तर मी रवा 1 वाटी घेतलेला आहे आणि रवा आपण मग बनवण्यासाठी जो रवा वापरतो ना तोच घ्यायचा. तुम्ही बारीक रवा वापराल तर आपल्या शिराला चांगली अशी चव नाही येणार. आणि आता आपण हा रवा चांगला भाजून घेऊया. गॅस बारीक करायचा, पूर्ण भाजेपर्यंत गॅसला कमीच ठेवायचं, वाढवायचं नाही, मिडियम करायचं नाही, काय नाही, असा बारीक गॅसवर चांगला भाजून घ्यायचा. तर तुम्ही आता बघत असाल की आपल्या जे तूप आहे ते एकदम रव्याने असं गच्च धरून धरलंय. तर हे नंतर हळूहळू सुट्ट व्हायला लागतं आणि रव्याचा कलर पण आपल्याला चेंज झालेला दिसतो आणि रवा आहे तो तूप सोडायला लागतो. रवा हा मी 125 ग्रॅम घेतलाय आणि तूप सुद्धा मी 125 ग्रॅम घेतलेलं आहे. फक्त त्यातलं थोडंसं साईडला करून ठेवलेलं आहे. आणि तूप वापरताना सुद्धा आपण गाईचं तूप वापरायचं. जे दूध वापरणार आहे ते सुद्धा आपण गाईचं वापरायचं, हे लक्षात घ्या. तर आपला रवा भाजतोय तोपर्यंत आपण एका साईडला 2 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तर ते मी बारीक गॅसवर तापत ठेवते. तर आपण इथे आता रवा भाजूया. रवा लो गॅसवर चांगला भाजून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत. जोपर्यंत तो तूप तोडत नाही तोपर्यंत आपण त्याला भाजत राहायचं. आता तुम्ही आता बघत असाल की थोडासा घट्ट असा गोळा आहे. तर हळूहळू काय होतं, तूप वेगळं होतं आणि रवा वेगळा होतो. अशा रीतीने मिश्रण तयार होतं. तर तुम्ही बघत असाल आपल्या रव्याला असे बुडबुडे यायला लागले, तूप वेगळं व्हायला लागलेलं आहे, कलर पण चेंज झालेला दिसत असेल तुम्हाला. तर अजून रवा तूप सोडतो. तर हा अशा रीतीने आपला रवा भाजला गेला पाहिजे. भरपूर सारं तूप आणि रवा असा वेगळा दिसला पाहिजे. आधी कमी दिसत होता, आधी तुम्ही तूप ऍड केलं त्या रव्यामध्ये. आता तुम्ही बघत असाल हळूहळू जास्त प्रमाणात तूप असं दिसतंय आणि त्याच्यावरती रवा असा तरंगताना दिसतोय आणि रवा सुद्धा असा हलका होतो भाजताना, हे पण लक्षात घ्या. तर आता आपला रवा चांगला भाजला गेलेला आहे का. तर बघा तुम्ही जास्त प्रमाणात तूप सोडलेलं आहे रव्याने आणि रव्याचा कलर पण चेंज झालाय, चांगला गुलाबी कलर आलेला आहे याच्यामध्ये. तर आता आपण ह्याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स घेतलेत मी ते टाकून घेऊया. तर इथे मी काजू घेतले, मनुका घेतल्यात, बदाम घेतलाय, पिस्ता घेतलाय आणि चारोळे घेतलेले आहे. तर यामधलं मी मनुका सोडून सगळे ड्रायफ्रुट्स आहेत बाकीचे ते टाकून घेते. तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असेल ते तुम्ही टाका. अर्धा मिनिटापर्यंत भाजून घेऊया. आणि हे सगळं मिश्रण भाजताना आपण गॅस कमीच ठेवायचा, मोठा करायचा नाही, मिडियम पण ठेवायचा नाही. तर आपलं काजू बदाम हे भाजले गेले. तर आता आपण ह्याच्यामध्ये केळं टाकून घेऊया. तर केळं मी 1 घेतलेलं आहे. आपला 125 ग्रॅम रवा आहे तर त्याच्यामध्ये मी 1 केळ वापरलेलं आहे. तर तुम्ही जर का 1.25 किलोचा रव्याचा प्रसाद बनवणार असाल तर त्यामध्ये 11 केळे वापरा. आणि केळ्याचे मी असे बारीक असे काप केलेले. आता हे केळ्याचे काप आहेत ते पूर्ण बारीक होईपर्यंत पूर्ण त्याच्यामध्ये विरघळून गेले पाहिजे. अशा रीतीने होईपर्यंत त्याला आपण मॅश करत राहायचं, भाजत राहायचं, सतत हलवत राहायचं. हे भाजताना पण आपण गॅस क्लोज ठेवायचा. तर तुम्ही बघत असाल आपली केळी चांगली त्याच्यामध्ये रव्यामध्ये एकजीव झालेले. मी स्पॅच्युलाच्या साह्याने मी त्याला बारीक करून घेतले केळ्याला. ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे, एक पण कण त्याच्यामध्ये राहायला नाही पाहिजे. तर आपलं केळं सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं मिक्सअप झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता दूध टाकून घेऊया. तर दूध मी 2 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतले, हे तुम्हाला मी आधीच सांगितलंय. दूध चांगलं तापलं गेलंय, आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया. आणि हे लक्षात ठेवा केळं आपलं पूर्ण बारीक झालं पाहिजे, त्यातला कण नाही राहिला पाहिजे, नाही तर मग त्या गाठी गाठी दिसतात. आणि शेवटी केळं टाकू नका, आत्ताच भाजताना टाका. तर आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. आता हे दूध चांगलं मिक्सअप करून घेऊया. आणि मी गॅस हा बारीकच ठेवलाय. तर आपल्याला एवढं हे दुधाचं मिश्रण बस होतं 2.5 कप. आणि तुम्ही जर का 1.25 किलोचं बनवत असाल तर तुम्ही भांड्याने एखाद्या रवा मोजून घ्या आणि तेवढं दूध पाणी वापरा. ज्याप्रमाणे मी याच्यामध्ये सांगितलं त्याप्रमाणे रव्याला 3 पट किंवा 2.5 पट पाणी लागतं, पाणी किंवा दूध लागतं. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. पूर्णपणे त्यातलं सगळं मिश्रण आहे ते दुधाचं आणि पाण्याचं ते सगळं आटून गेलेलं आहे. आपण गरम दूध ओतलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तो लगेच फुलला जातो पटकन. त्यामुळे थोडंसं काही मिनिटच आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. तर झाकण ठेवण्याच्या आधी मी याच्यामध्ये जे केशरचं दूध केलेलं आहे
ते मी आधी मिश्रण गरम करत ठेवलेलं दुधाचं, त्यातलं थोडंसं दूध काढून घेऊन त्याच्यामध्ये केशरच्या 4 ते 5 कांड्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी याच्यामध्ये टाकून परत मिक्सअप करून घेते आणि मग आपण नंतर त्याला झाकून ठेवूया. तर बघा आपण झाकण काढून बघूया कशा रीतीने झालंय ते. तर बघा पूर्णपणे आपलं दूध आणि पाण्याचं मिश्रण हे आटलं गेलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया आणि आपण ते दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण टाकल्यानंतर पण आपण झाकण ठेवणे गरजेचं आहे. आपल्याला वाटलं की आपला रवा शिजला गेलाय, आपण झाकण नाही ठेवलं, असं नका करू. झाकण ठेवा, त्याला थोडा वेळ वाफ द्या आणि मग नंतर साखर टाका त्याच्यामध्ये. साखर आधी कधीच टाकायची नाही त्या प्रसादामध्ये. नंतर साखर टाकल्यामुळे त्याला अशी शायनिंग येते, अशी चमक येते वेगळ्या प्रकारे. तर आता आपण हे जे साखर टाकलेली ती पण चांगली मिक्सअप करून घेऊया. तर साखर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे आणि साखर सुद्धा मी 125 ग्रॅम घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर पण किती मस्त त्याला कलर आला, एकदम कलर असा खुलला आहे रव्याचा, एकदम मस्त असा शायनिंग आलेली आहे त्याला. आणि मी हा जो प्रसादाचा शिरा बनवते ना, तर त्या घरामध्ये असा वास मस्त असा घुमलाय, त्याचा खूप छान वास येतोय. तर साखर नीट मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये तुळशीचा पाला, तुळशीची मी 2 ते 3 पानं घेतलेली आहे. त्यानंतर जे तूप आपण शिल्लक ठेवलेलं होतं त्यातलं 2 ते 3 चमचे मी तूप टाकलेलं आहे आणि मनुका साईडला करून ठेवलेल्या त्या टाकून घेतल्या आणि वेलचीची पावडर हे पण त्याच्यामध्ये मी टाकून घेतलंय. तर तुम्ही पण शेवटी वेलचीची पावडर टाकून घ्या आणि तुळशीचा पाला पण आपण शेवटीच टाकायचा असतो. तर हे अशा रीतीने सगळं मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आणि मग नीट हलवून घ्यायचं. तर तूप मी पूर्णपणे सगळं वापरलेलं नाही, थोडंसं मी शिल्लक अजून माझं राहिलेलं आहे. आता ते मग काय होतं, जास्त असं वाटतं की भरपूर मग तूप का तर आहे याच्यानंतर पण तूप सोडतो आपला रवा असतो तो, ते मग पूर्ण ओतल्यामुळे काय होतं ते हाताला असं तूप लागतं सगळं चिऱ्याला. त्यामुळे मी थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे, जास्त पूर्ण सगळं वापरलेलं नाहीये. तर तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण वापरू शकता. तर आता हे मिश्रण आपलं सगळं मिक्सअप झालेलं आहे. तर आपण ह्याला आता थोडा वेळ झाकून ठेवूया. थोडाच वेळ ठेवायचा, जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही. तर थोड्या वेळाने बघा आपण झाकण काढल्यानंतर आपल्या रव्याला कसं मस्त तूप सुटलंय बघा. तुम्ही खाली तूप दिसत असेल तुम्हाला रव्याच्या असं खाली. तर अशा रीतीने तूप सुटतं आणि कलर पण तुम्ही बघत असाल किती सुंदर कलर आलेला आहे, त्याचा एकदम मस्त कलर आलेला आहे. तर तुम्हाला जरी जास्त प्रमाणात बनवायचं असेल ना, तर तुम्ही जे मी तुम्हाला 125चं माप सांगितलं तर त्याच मापात 1.25 किलो रवा, 1.25 किलो तूप, 1.25 किलो साखर आणि दूध हे त्याच्यापेक्षा 2.5 पट असं घ्यायचं. दूध किंवा पाणी दोन्ही सेम घेतलं तरी चालतं किंवा दूध आणि पावभाग पाणी असं घेतलं तरी चालतं. तर अशा रीतीने तुम्ही जास्त प्रमाणात पण बनवू शकता. तर बघत असाल तुम्ही एकदम मोकळा असा हा प्रसादाचा शिरा असा चवीला तर खूप चविष्ट लागतो. हा बघूनच असा खावासा वाटतो. तर हा असा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार झालाय. तुम्ही नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर जर का तुमचा असा झाला तरी कमेंट्स मध्ये सांगा. आणि जर का ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर तुम्ही रेसिपीला या लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.